वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांना अखेर उपरती झालेली आहे। मन दुखावलं असेल तर माफी मागतो असं सावकर यांनी म्हटलेलं आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं देखील सावकर यांनी म्हटलंय। बलात्कार घटनेवर सावकर यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि अशा घटना घडत असल्याचं सावकर म्हणालेले होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद झाला आणि त्यानंतर अखेर त्यांनी माफी मागितलेली आहे आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। असं म्हणता येत नाही आहे, एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात कारवाई त्याच्यावर सातत्याने चालू असते। मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो। माझा बोलण्याचा कुठलाही तसा उद्देश नव्हता। सन्माननीय पत्रकारांनी जे दाखवलं त्याच्या आधी एक त्यांनी मला सांगितलं होतं की मला बोलले की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहे म्हणून मी ते बोललो। त्याचा विपर्यास केला गेला तरी माझ्या वाक्याने जर कोणाची मन दुखावली असतील तर मी माफी मागतो। माझा असा कुठलाही उद्देश नव्हता।